हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपीकडे वळूया. तर तुमच्यासाठी मी रोज काही ना काही नवीन अशी एक रेसिपी घेऊन येतच आहे. तशी आजही घेऊन आलेली आहे. आज आपण बनवूया ब्रेड वडा. आणि त्यासाठी मी घेतलेले आहे 2 ते 3 बटाटे घेतलेले आहेत. त्याला बॉईल करून घेतलेले आहे. त्याची वरची जी साल आहे ती पूर्णपणे काढून घेत आहे. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही पाहिलंच असेल की आपले जे बॉईल करून घेतले होते बटाटोज, ते आपले त्याची साली काढून झालेले आहे. तर मी एक गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं जेवढं आपल्या चटणीपुरतं तेल लागणार आहे, तेवढंसं मी तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आपलं तेल तर चांगलं तापलेलं आहे. तर मी इथं 1 चमचाभर जिरं घेतलं होतं. त्याला तडतड असा आवाज येईपर्यंत चांगलं मी अ, ब्राउन करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी 1 ते दीड चमचा हिरवी मिरची फक्त मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर लसणाची पेस्ट ॲड करणार आहे. कारण लसणाची जी पेस्ट असते ना आपल्या चटणीमध्ये, जर आपण त्याचा उपयोग केला तर खूप छान अशी टेस्ट येते. तर तुम्ही तर पाहताच असाल, की जे मी चटणी आपली हिरवी मिरचीचे जे आहे आणि जे लसूण आहे ना, ते एकदम व्यवस्थित चांगलं लाल गोल्डन असं होईपर्यंत पूर्ण मी परतून घेतलेलं आहे. आणि आता आपण जे बटाटे घेतले होते, त्याला थोडंसं हाताच्या साहाय्याने मॅश करून घेतले आणि 1 चमचाभर हळद ॲड करून पूर्ण असं एक मिश्रण तयार करून घेत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे चवीपुरतं मीठ. आणि हो, थोडीशी तुमच्या टेस्टनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता आणि जेवढी तेवढी थोडीशी हिरवी मिरची जर थोडीशी जास्त असेल, जर चटपटीत चटणी जर झाली तर खूप छान येते, खायला खूप छान वाटते. तर मी थोडीशी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जास्त थोडीशी टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून ह्याच्यामध्ये जे ग्रीन पीस होते, म्हणजे आपले जे वाटाण्याची शेंगा आहे, त्याचे वाटाणे काढून धुवून घेतले होते आणि आपल्या चटणीमध्ये ॲड केले. खूप छान लागतात म्हणून थोडेसे मी ॲड केले आणि ह्याला मी 5 ते 10 मिनिटं असंच मी वाफेवरती शिजवून घेणार आहे. आपले वाटाणे थोडेसे नॉर्मल एकदम शिजले तरी काही हरकत नाही, कारण तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे आहे तर. तर चटणी तर ऑलरेडी झालेली आहे. ती तर मी घेतलेली आहे ब्रेड आणि ब्रेडचं थोडंसं आपला जे बनवायचा आहे ब्रेड वडा, त्यासाठी थोडंसं मी त्याची जी साईज आहे ना, थोडीशी वेगळी अशी ठेवलेली आहे. आणि जेवढी डिश आपली दिसण्याला छान वाटते, तेवढी खायला पण खूप छान वाटते. त्याच्यामुळे थोडंसं डिझाइन वेगळी केलेली आहे. आपले ब्रेडचं सर्कल मी करून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहताच असाल, की जे साइडचे जे निघले होते त्याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. ते पण आपला वेस्ट जाणार नाहीये. आणि थोडासा मैदा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं मी चिली फ्लेक्स पण ॲड केलेले आहे. पण ते व्हिडिओ शूट नाही झाला. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं जे बॅटर आहे ते पूर्ण मिक्स करते. ह्याच्यामध्ये आपल्याला लम्प्स पडावं नाही म्हणून थोडंसं मिश्रण एकसारखं करून घेते. आणि तुम्ही पाहताच असाल, आपली जी बटाट्याची चटणी आहे ना, एकदम व्यवस्थित शिजून झालेली आहे. मी तुम्हाला म्हणजे जे वाटाणा आहे ना, ते पण मी तोडून दाखवलेलं आहे, की कशाप्रकारे आपल्याला घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहताच असाल, की आता मी एक ब्रेड घेतलेला आहे गोल राउंड शेपमध्ये आणि त्याच्यावरती थोडंसं आपल्याला चटणी लावलेली आहे वाटाण्याची चटणी लावलेली आहे. आणि नंतर आपल्याला थोडेसे जे आपण मैद्याचा बॅटर तयार केला होता, त्याच्यामध्ये डिप करून आपल्या मिक्सरमध्ये जे बारीक करून घेते ब्रेड त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. आणि तुम्ही पाहताच असाल, की हाताच्या सहाय्याने जे आपले साइडचे जे बाजू एकसारखी करून घ्यायची आहे. कारण जी स्टफिंग आपण भरलेली आहे बटाट्याची चटणी, ती एकदम बाहेर निघावं नाही म्हणून पूर्ण हाताने कव्हर करून घेतलेली आहे आणि कोट व्यवस्थित करून घेतलेले आहे. तुम्ही पाहताच असाल आणि जे होते ते पूर्ण एकच बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे. बाकीचे मी सगळे बनवून घेतलेले आहे आणि आणि गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कढई ठेवून मस्त असं तेल तापून घेतलेलं आहे. आपले जे ब्रेड वडा आहे ना, ते आपल्या तेलामध्ये गेलेला आहे. तर ह्याला आपलं चांगलं लाईट गोल्डन असं कलर करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि थोडंसं गोल्डन कलर घेतला तर खूप असे क्रिस्पी होतात खायला आणि गरम-गरम तर खूप छान लागतात. तुम्ही ह्याच्यामध्ये कोणतीही चटणी बनवू शकता. ह्याच्यामध्ये चीज वगैरे पण टाकू शकता. मी ह्याच्यामध्ये चीज वगैरे टाकलेला नाहीये. तर असंच आपली चटणी म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी हवा होता म्हणून थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला?
आता मी बाकीचे पण तळून घेते. पण हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात जा. बाय. टेक केअर.